Hey, check. Hey, check. Hey, check. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसापासून ऐकत आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन सापाट चषक 2025. पिंट्या शेठ पाटील आणि आदिक शेठ पाटील यांची संकल्पना तर खंबीर साथ कुशल शिशा स्पोर्ट सापाटची. दिवस तिसरा आणि मॅच नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. वीर बजरंग शिरढोण आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ आपल्याला गणेश कृपा दिवा, सुमित भोईरच्या सोबतीला अनिकेत पाटील या आघाडीची जोडी. दुसऱ्या बाजूने सुयोग पाटील पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये. ऑन साईडला सध्या लेफ्टी सुमितसाठी काऊ फेस लाईक फिल्डर आणि डाऊन दी ग्राउंड एक लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर आहे. सकाळचं प्रफुल्लित प्रसन्न करणारं वातावरण. खेचून मारायचा होता, बॉलमध्ये तितका बाउन्स नव्हता जितका पाहिजे होता सुमितला. डॉट आलाय. सुयोगला आपण पहिल्या षटकामध्ये पाहत आहोत. वेग ही त्याची ओळख आहे आणि पॉवर प्लेमध्ये सध्याच्या घडीला तो आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या काही स्पर्धांमध्ये जरूर आविष्कार सुयोग हे अवेलेबल नव्हते आणि कुठेतरी त्या गोष्टींचा फटका देखील बसत होता, पण आज तो पूर्ण स्क्वॉड मला जरूर मैदानाच्या आतमध्ये शिरडूनचा पाहायला मिळतोय. सुयोग पुढचा बॉल. बाउन्सर आलाय, हुक करत असताना बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. गणेश कृपा दिवाचा धावफलकाचा श्री गणेशचा सुमितचा बॅटमधून पहिला यांचे आपण मॉर्निंग सेशन मध्ये सहर्ष स्वागत करूयात. आणि डीजे सतीश ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, चेतनदादा पाटील महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक, या सापाड गावचे सुपुत्र आहेत आणि आजवर बरीचशी गाणी खरं तर टेनिस बॉल क्रिकेटसाठी ज्यांनी दिलेले आहेत आपल्या आवाजामधून. फक्त सापाड गावासाठी नाही, मी सोरगावची स्पर्धा देखील कव्हर केली, तिकडे त्या सोरगावकरांचं थीम सॉन्ग स्पर्धेचं त्यांनीच बनवलेलं. ओ व्हॉट अ शॉट इज दॅट. पिकअप गोफणी सारखी बॅट फिरली आणि बॉल निघालाय मिड विकेट हवाई यात्रेसाठी. सुमित भोईरचा बेधुंद करणारा षटकार. संघ आजच्या दिवसामध्ये खेळतात त्यांच्यासाठी बॉल संदर्भात जी सूचना मी इथं सांगतोय. सुरुवातीला तुम्हाला 2 चॉईस बॉल करायचे, ते द्यायचे 2 चॉईस करून, त्यानंतर नो चॉईस. कट असेल, बॉलला डिफेक्ट असेल तर जरूर तुम्हाला चेंज करून देऊ, पण नो चॉईस आहे. सुरुवातीला तुम्हाला 2 बॉल चॉईस करून द्यायचे अंपायरकडे, दोन्ही हरवले त्यानंतर नो चॉईस. 2 षटकार. पहिला डॉट आला आणि देन सुमित भोईरने आक्रमण केलंय. 12 वरती गणेश कृपा दिवाचा धावफलक. आदरणीय उपाध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना आदेश भगत यांचा गाव यांचा संघ आहे. मात्र सुमित आणि अनिकेतचे जोडे आघाडीला आले. सुमितने आक्रमण केलेले. ट्रॅक चेंज करत असताना टॉपेजने चान्स बनवली सुयोगने विकेटसाठी. मिड ऑफला आलेला आविष्कार, कॅच ड्रॉप. काय घडलंय. सेफ हँड आहेत. फ्रस्ट्रेशन जरूर आपल्याला पाहायला मिळतंय, पण क्रिकेट हेच सांगतं, कॅच जर एक्स्ट्रा कव्हरची असली तरी तुम्ही जर व्यवस्थित आलात, हातामध्ये तुमच्या बॉल पडला म्हणजे कॅच तुमची होती. कॅच ड्रॉप मिड ऑफ मध्ये आपल्याला जरूर आविष्कारला येत असताना आपण बघितलं. लॉफ्ट करायचं होतं, टॉप एजने बॉल हवेत होता. बॉलचा लोगो देखील तुम्हाला पाहायला मिळेल कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा जो आहे काय टेलिकास्ट आहे, आणि आविष्कार व्यवस्थित आला होता. कॅच ड्रॉप झाले. सुमितला जीवनदान 2 धावांनी. धावसंख्या 14. पोल करायचा होता. राऊंड विकेटने आल्याबरोबर बॉलला आत नाही आणत येते, ते बॉलला सरळ टाकतात आणि जबरदस्त हाही चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सुयोग पाटील कडून. पॉवर प्लेमध्ये 14-15 धावा या मोठ्या नाही आहेत, ॲव्हरेज स्कोर आहे, पण आता जो शेवटचा एक बॉल आहे त्यावरती मोठा फटका आला. हे षटक प्रोडक्टिव्ह असेल. सुयोगने विकेट काढली तर कमबॅक शिडवून देखील करणार आहे. कमी गती. वा, जबरदस्त दोन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे दोन्ही डॉट आले तर चौथ्या बॉलवरती चान्स देखील होती. आविष्कार आताही हात लावतो डोक्याला, ती कॅच कशी ड्रॉप झाली आहे. शेवटचा डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 14. बॅटिंग करत असताना गणेश कृपा दिवा.
थँक्यू रंगाभाई. आपले सहर्ष स्वागत आहे सापाट चषक 2025 मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 14 धावा धावा फलकावरती. प्रणव सेकंड ओव्हर मध्ये समोर खेळला मिड ऑफच्या वरतून बॉलला काढलाय. पॉवर प्ले सुरू आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला आविष्कारने आतमध्ये ढकलून दिलाय तर खरा. त्यानंतर आता सुयोग आपल्याला जरूर पाहायला मिळाले. ऍक्शन मध्ये होते, उचलून त्यांनी थ्रो केला आणि धावा तोपर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्या दोन धावांनी धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 16 धावा, 16 रन्स. चला मॅच आपण कंटिन्यू करू ना. चौकार जरी असेल तरी अनिकेतला स्ट्राईक आहे ना. डिसिजन येतोय. मॅच कंटिन्यू करूयात आपण. टीव्ही अंपायर चेक देखील करत आहेत. मात्र वळत आपण पुढच्या बॉलकडे. त्या बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर जरूर येत आहेत. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय अटेम्प्ट तर चांगला पण बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. ही त्यांची सिग्नेचर स्टेप आहे. जर बोटीमध्ये त्यांना बसवलं तर आपली नाव फार पुढे जाऊ शकते. 20 धावा आहेत. मागचा जो होता डिसिजन त्या 2 धावा आहेत. स्वीप केलाय. चांगला फटका तर जरूर हवेत. आस्तिक समोर चांगली कॅच. पहिला धक्का गणेश कृपा दिवाला, अनिकेत पाटील बाद. एक महत्वपूर्ण सूचना करत आहे. बॅटिंग करणारे जे जे संघ आहेत या मॅच मध्ये सध्या दिवा संघ आहे. प्रेक्षकांना विनंती प्लीज तुम्ही मंचावरती या, पण पॅव्हेलियन मध्ये फक्त आमचे बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू असतील. हा तो डिसिजन पेंडिंग होता तेव्हा 2 धावा होत्या. प्लीज. भूषण चौथे. फुल एंड बॉल, माफ करा, सूरज आहेत. 3rd नंबर वरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल एंड बॉल होता. बॉलच बॅक तिकडे अडवला. प्रणवने धाव मिळाली नाही. डॉट आला विकेट नंतर. धावसंख्या थांबले 20 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक. इंटरेस्टिंग देखील मॅच असेल. लास्ट मॅच मध्ये जरूर आपण बघितलं 74 डिफेंड करण्यात आल्या. दहिसरने 73 बनवला होता. चांगला खेळ उंबारली संघाचा देखील आपण बघितला. फुल एंड बॉल टोला लागलाय. चला मिड विकेट रिजन मध्ये आस्तिक वेगाने बॉल वरती. फिल्डिंग चांगली. थ्रो आलाय. एकच धाव. सिंगल सोबत स्कोर आपण पाहतोय 21-21 या आकड्यावरती. जरूर अनिकेतने अटॅक केला, त्याची विकेट आली आहे. फटका फसला. आस्तिक डीप मध्ये होता, तिकडे कॅच आउट झाले. सुमितला जरूर एक जीवनदान मिळाले आविष्कारकडून. ती कॅच ड्रॉप झाली होती आणि तो आक्रमक शैलीचा बॅटर आहे. थोड्याच वेळात आदरणीय संजयजी कारभारी साहेब यांचेही मंचावरती आगमन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. शेवटचा बॉल पॉप प्ले. बॅकफुटला कट केलाय. पॉइंटच्या वरतून काढल्या बॉलला. बॅकफुट पॉइंटला रेस लागली आहे. थोडासा वळलाय बॉल. आविष्कार धावतोय मात्र फार लांब बॉल त्याच्यापासून सीमारेषेच्या बाहेर. चौकार आलाय. षटक संबंध 2 धावा 25. एक गडी बाद. गणेश कृपा दिवा.
ज्यावरती भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ सरचिटणीस आदरणीय संजयजी कारभारी साहेब आणि सचिव आदरणीय मेघनाजी भंडारी साहेब यांचं आगमन झालं. सहर्ष स्वागत आहे. विद्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील, कुशल शिवशा स्पोर्ट्स सापाड यांच्या वतीने सापाड चषक 2025 मध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 25 धावा. थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती सुयोग खेचून मारला ऑन साइडला बॉल. मिड विकेट रिजन मध्ये आस्तिकला पण डीप मध्ये पाहतोय. एक धाव आणि थ्रो करण्याची थोडी युनिक ऍक्शन आहे, पण फार वेगाने ते थ्रो करतायत. सिंगल नाही. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 26. सुयोग पाटील, परत पाटील आणि सुयोग पाटील ही पिता पुत्राची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यस्टनच्या मागे या संघाची स्तोत्र हलवत असताना, फिल्डिंग सेट करत असताना, गोलंदाजाला गाईड करत असताना आणि सर्व यंगस्टर त्यांच्याच तालमीमध्ये घडलेले आहेत. शिडोन गावाला क्रिकेटची परंपरा आहे. पूर्वीचं क्रिकेट जर आपण बघितलं तर शिडोन गावाची पहिली स्पर्धा म्हणजे कल्याण डोंबिवली क्रिकेटची सुरुवात आणि शेवटची स्पर्धा ती देखील शिडोनकरांचीच असायची आणि फार पूर्वीपासून त्यांना पूर्णपणे सपाट आउटफील्ड असलेलं ग्राउंड होतं. ते आजही आपल्याला पाहायला मिळतं. आझाद मैदान शिरढोणचं, आझाद मैदान सापाडमध्ये देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. थोडंसं फंबल झालाय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो चांगला आलाय. रनआउटची चान्स. विकेट. 27-2. गणेश कृपा दिवा, सुमित भोईर रनआउट. आस्तिक कडून झालेली मिसफिल्ड ही फायदेशीर ठरली. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि सुमितचा स्पष्टपणे अगोदर नकारच होता सूरजला, मात्र त्यामध्ये तो देखील तयार झाला. शेवटी पोहोचला नाही आणि विकेट थेट आता पोहोचला पॅव्हलियन मध्ये. 27ला दुसरी विकेट आली. सुमित भोईरने स्टार्ट चांगला करून दिलाय, पण मॅच विनर बॅटर आहे. शेवटपर्यंत जर असता तर या स्कोर कार्ड मध्ये त्याने भर टाकली असती. सुयोगला पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने चान्स मिळवली होती, पण तेव्हा कॅच ड्रॉप होऊन त्याला जीवनदान मिळालं होतं. आता रनआउटच्या स्वरूपात का होईना विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलाय. भावेश भगत उडवलाय पहिलाच बॉल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर येत आहे डीप मध्ये, मात्र त्यांचा वाख्या पार. 6 धावा. थँक्यू डीजे. भावेशच्या बॅटमधून जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. कॉन्फिडन्स त्याला देऊन जाईल आणि पहिल्याच बॉलवरती स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलं. 33 वरती सध्याचा धावफलक गणेश कृपा दिवा. ओ फिरवलाय, पण इथे तो पिक करून पाठवलाय. वा भावेश वा. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेचा. जबरदस्त 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि धावसंख्येचा विचार केला तर 39 वरती सध्याचा धावफलक आहे गणेश कृपा दिवा. आज वेगळ्याच रंगात गणेश कृपा दिवाची बॅटिंग ऑर्डर आहे आणि जो स्ट्रायकर बॉलर आहे अगेन्स्ट त्याच्या षटकार येत आहेत. सुयोग शॉर्ट बॉल इथे हवेत आणि ओ कॅच ड्रॉप. ओव्हर थ्रो झाला. गॅप मध्ये बॉल चाललाय, तिकडून फिल्डर येत आहेत. मिस्टेक झाली आहे. पुन्हा त्याने उचलून थ्रो केलाय आणि जवळपास आपण जर बघितलं तर किती
3 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅच ड्रॉप झाली आहे. सुमितची कॅच ड्रॉप झाली होती. इकडे भावेशला देखील जीवनदान मिळतं. दोघांनी अटॅक केला होता. या चुका होत आहेत. लास्ट मॅच मध्ये देखील आपल्याला जरूर फिल्डिंग मधून चुका पाहायला मिळाल्या. उंबारली संघाकडून त्याचा फटका त्यांनाही बसला. इथे शिढोण संघ सध्या तरी पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करतोय आणि एकटा गोलंदाज काय करेल. कमबॅक त्याने करण्याचा दोन्ही वेळेला प्रयत्न केला. दोन्ही वेळेला कॅचेस ड्रॉप झाल्या. 42 शेवटचा एक बॉल आहे. 42 धावा. कवसला आपण पाहतोय डीप मध्ये फिल्डर. लॉंग ऑफ डीप मध्ये ऑन साइडला 3 फिल्डर. सुयोग इथेही विकेट साठी जाणार आहे नो डाऊट. स्पेल मधला शेवटचा बॉल आहे त्याचा. उडवलं ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला फिल्डर. इथे चान्स पण यावेळेला जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली सुशांत मात्रे कडून आणि सूरजला मात्र पॅव्हलन मध्ये यावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपला. 42 धावा, 3 विकेटचं नुकसान. ड्रिंक्स ब्रेक. तीन षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 42 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 विकेट पडलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग केली आहे. विकेट जरी पडत गेले तरी प्रत्येकाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि हेल्दी रन रेटने आतापर्यंत धावा फलक आपल्याला पाहायला मिळते गणेश कृपा दिवाचं. फोर्थ ओव्हरला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवरती आविष्कार. ऑफसमचा बाहेरचा फुल टॉस होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर तिकडून मात्र अल्पेश जरूर चान्स घेत होते एका धावेसाठी पण अंपायरचा सिग्नल वाईड आला आणि या वाईडने धावसंख्या सध्या जर आपण बघितले तर ती जाऊन पोहोचली ती 43. 43 धावा धावफलकावरती आहेत. आविष्कारचं हे चौथं षटक. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती. कॅप्टन नारिवली आणि देसाई. वन्स अगेन ऑफस्टमचा जास्त बाहेर आहे. वाईटचा सिग्नल आला. धावा 44. 44 रन्स. 2 वाईड आलेत. लाईन ऑफ अटॅक ऑफस्टमचा बाहेर ठेवण्याचा आविष्कारचा प्रयत्न राहिलाय. आता तोच प्रयत्न पण भिरकावलाय. लॉंग ऑनला सुयोग पाहतोय. पाहतच राहील. भावेश भगतचा आणखी एक भारदस्त षटकार.
आलाय आणि षटकारासोबत 50 धावा गणेश कृपा दिवाच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. जबरदस्त खेळ. 4 बॉल 21 धावा भावेश कडून आपल्याला पाहायला मिळतात. रंगाबाई फॉर्म मध्ये दुसऱ्या बाजूने जबरदस्त डान्स. पिंटाशेट पाटील देखील आनंद घेत होते या डान्स आणि येस ते प्रेक्षक आहेत त्यांचं मनापासून आभार गणेश कृपा दिवा संघ मानतोय. पॅव्हलियन मधून खंडू शेठ आमचे चिंचपाडकर उंबरडेचे आहेत, सापडचे आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. डबलला चान्स अल्पेशने घेतली होती मात्र त्या भावेशने थांबवलंय आणि सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 51. खंडू शेठ यांना तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहतात. थँक्यू. पुन्हा एकदा आभार. फार लांब गेलेला बॉल त्यांनी आणून दिला आणि दिवा संघाने त्यांचे आभार मानले आणि का मानू नये कारण फार लांब गेला होता बॉल. मॅच बॉल प्रत्येकाला हवासा असतो. ज्या बॉलने आतापर्यंत धावा बनलेल्या दिवा संघासाठी. रंगाबाईचा डान्स जेव्हा मी बघितला मला पिंट्याशेठ पाटील यांची आठवण झाली. लॉंग ऑन कडे बॉल चाललेला आहे. डीप मधून फार वेगाने सुयोग चांगल्या पद्धतीने बॉडीच्या साहाय्याने तर स्टॉप केलं. बॉलला थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा. विघ्नेश अरविंददादा भंडारी ज्यांचा मुलाचा लास्ट इयर बर्थडे होता आणि तेव्हा ऑर्केस्ट्राचा शो होता त्यावेळेला जरूर मी त्यांना कोळलीमध्ये डान्स करत असताना बघितलं होतं आणि लास्ट इयर जेव्हा उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये सापाडने विजय मिळवला होता तेव्हाही त्यांचा डान्स मी बघितलाय. या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसामध्ये कदाचित तो डान्स आम्हाला पाहायला मिळेल. पिंट्याशेठ 53 धावा. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. बॉल चालला मिड विकेट रिजन मध्ये. फिल्डर आहेत. 1 धाव. फिल्डिंग चांगली होती या षटकामध्ये आतापर्यंत. षटकार आलेला आहे आणि देन सिंगल डबल पुन्हा सिंगल. धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 54. 54 या आकड्यावरती सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही बॉलचा विचार केला आपण तर बॉल बाकी आहेत ते 2. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. सुरुवातीला सुमित भोईरीचं आक्रमण आपण बघितलं. त्याने 19 बनवल्या. अनिकेतचा 1 चौकार त्याने 6 बनवल्या. सूरज मात्र सहसामध्ये 2 वरती आउट झालाय तर 3 षटकारांसोबत भावेश भगत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. 22 धावा 5 बॉल मध्ये त्याने बनवलेल्या. टॉप ऑर्डर चांगली खेळले आतापर्यंत. फुल टॉस होता. अंपायरचा सिग्नल नो बॉल. काऊ फेसला बॉल आहे. 1 धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने नो आहे म्हणजे एक्झॅक्ट 2 धावा या बॉल वरती आहेत. शोल्डर लेवलला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पडला बॉल. कमी गतीने येतोय तो अर्थातच विकेट किपर कडे. इथे फ्रीट वरती मात्र चान्स घेत असताना अल्पेशा बॅटमधून मोठा फटका आला नाही. 14 धावांचा आतापर्यंत षटक राहिलंय. आणखी एका बॉलचा आपण खेळ पाहणार आहोत या षटकातील. हेल्दी रन रेट आहे. प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला 73 दाखवत आहे. देसाई आणि नारिवली संघनायक. कोलात बॉल होता. चालला लॉंग ऑफच्या रिजन मधून सी मारेशेचा बार. फोर्सने फटका. अल्पेशा चौकार. षटक संबंध 4 धावा 60. विकेट पडल्या 3. गणेश कृपा दिवा. चार षटकांचा खेळ संपला आणि 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग. 15ची सरासरी मेंटेन करण्यात आले. 15चं करंट रन रेट आणि याच करंट रन रेट बॅटिंग सुरू राहिली तर 75 देखील आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. लास्ट ओव्हर भरत पाटील फार वर्षाचा दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आणि मागच्या 4 ओव्हर्स मध्ये धावा गेलेल्या आहेत. हे पाहता आता त्यांना बॉलिंग देखील करायची. आज
स्क्वॉड मध्ये विवेक पाटील नाहीये, जो त्यांचा महत्वपूर्ण गोलंदाज आहे, अष्टपैलू आहे. पहिला बॉल राऊंड विकेट. ऑन साइडला बॉल टर्न करण्यात आला. चाला डीप स्क्वेअरकडे. आस्तिकला डीप मध्ये मिसफील्ड. सीमारेषेच्या बाहेर गेला बॉल. चौकार. वरती मिसफील्ड आपल्याला जरूर पाहायला मिळाली. ऑन साइडला आता 4 फिल्डर सेट करण्यात आलेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर फिरवलाय. डाऊन दी ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल पहिल्या बाउन्स वरती. चौकार. दोन चौकार लागोपाठ आलेले आहेत आणि 2 चौकारांनिशी धावसंख्या आपण विचार केली तर जाऊन पोहोचली ती. ओ खेचून मारलाय आणि थेट बॉल सडक पे कडक बेधडक. 22 आणखी एक षटकार. दोन चौकार आणि एक षटकार या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत 14 धावा. 9 बॉल मध्ये 37 वरती भावेश भगत पोहोचलाय. पाहूयात आपल्याला काल आपल्याला एक 50 पाहायला मिळाली. खाडीच्या केतन मात्रेकडून आपल्याला पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं पाहायला मिळालंय. पाहूयात आता दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते का आपल्याला. पहिल्या 3 बॉल मध्ये आलेल्या त्या 14 धावा आणि धावसंख्या 74 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गणेश कृपा दिवाची. पहिल्या मॅच मध्ये आजच्या 47 धावा दहिसरच्या राहुल पाटील कडून आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. इथे भावेश भगत 37. कोला टाकला, ड्राईव्ह केला बॉलला. आस्तिक पुन्हा ऍक्शन मध्ये फार वेगाने बॉल वरती आलेत. उचलून थ्रो करतील. धावा तोपर्यंत आपल्याला सहजरित्या 2 पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला सध्या पाहायला मिळतो तो 76 धावा. गांधीचे युवा उद्योजक प्रितेश दादा पाटील यांचे आगमन झालंय. सुस्वागतम. सापाट चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. गावदेव क्रीडांगण उंबर्डे. ओहो कमी गती पिक करत असताना पुल केलाय भावेश भगतचा. आणखी एक षटकार. रंगाबाई शेवटचा बॉल. ओ इथे थोडासा खाली राहिला आणि शेवटचा डॉट आलाय. षटक संपन्न होतात. 5 डाव पहिला संपला. 82 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. 12 बॉल 45 धावांची भावेश भगतची इनिंग राहिली आणि गणेश कृपा दिवा 82 वरती पोहोचलाय. 83चं टार्गेट ठेवलंय वीर बजरंग शिरढोण संघासमोर गणेश कृपा दिवाने. या आपण जाऊया टॉस कडे, जिथे एका बाजूला नारिवली तर दुसऱ्या बाजूला देसाई. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रमुख पाहुणे आदरणीय संजय दादा कारभारी साहेब इथे उपस्थित आहेत. भाजपा सरचिटणीस आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल मेघनाथ भंडारी साहेब आणि प्रितेश पाटील. या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या.
आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जय वागेश्वर देसाई, रवी म्हात्रे यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. चला, दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. जय वागेश्वर देसाई विपक्ष आपण पाहू शकाल. नारिवली या दोन टीममध्ये सामना. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच नारिवली या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर देसाई संघ आहे, तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, आम्ही या संघाविरुद्ध या सीझनमध्ये पहिल्यांदा खेळतोय आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. फार कमी प्रवेश फी आहे, 9,000 रुपये प्रवेश फी आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये गेली 2 ते 3 महिने चर्चा आहे या सापाट चषकाची, कारण की 9,000 रुपये प्रवेश फी आहे. 1,00,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक आहे. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक देखील आहे. आणि जे 4 संघ क्वालिफाय होतील त्या 4 संघातील 12 मॅनला सायकल आहे. जेवढे पंच असतील, समालोचक असतील, यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? संकल्पना खूप छान आहे. जेव्हा सापट चषकाचा हा फॉर्म आमच्या ग्रुपवरती पडला तेव्हा आम्ही लगेच सांगितलं की ही एंट्री फिक्स करा म्हणून, कारण की 9,000 रुपयामध्ये बाईक पण आहे आणि स्पर्धा पण खूप छान आहे आणि ट्रॉफीसुद्धा चांगल्या आहेत. तर नक्कीच शुभेच्छा असतील. आमच्यासोबत जय वागेश्वर या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. या सापाट चषकाबद्दल काय म्हणणं असेल? छान वाटतंय. तर नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. नारिवली या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. आणि जय वागेश्वर देसाई या संघाला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. आदरणीय संजय दादा कारभारी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती भाजपा सरचिटणीस आहेत, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आदरणीय संजय कारभारी साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय पिंट्याशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया. त्यानंतर आपण मेघनाथ दादा भंडारी साहेबांचे इथे सन्मान करूया. मेघनाथ दादा भंडारी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर अनिल लांडगे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. अनिल लांडगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती या सापाड चषकामध्ये. कारण की आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. सामना सुरू आहे. प्रितेश दादा पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रितेश दादा पाटील यांचा इथे आपण सन्मान करूया. ओ टू कॉम्बॉक्स करंजी काळन यांचा आवाज आपण ऐकूया.
वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सापाट चषक 2025 डे 3 मॅच नंबर 2 च्या सेकंड इनिंग कडे आपण आहोत. 83चं मोठं टार्गेट आहे वीर बजरंग शिरढोण या संघासमोर. नामफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. सूरज चौथे पहिल्या षटकामध्ये, सुयोग आणि आविष्कार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हे दोघंही पॉवर प्लेमध्ये जर मात्र सुरुवात करून देतात तर शिरढोणला 83 माग नसतील. जी बॅटिंग ऑर्डर त्यांची आहे. दुसऱ्या बाजूने दिवाने चांगला खेळ केला. टॉप ऑर्डर सुमित, देन अनिकेत, देन आपण स्वीट शीटचा फटका आणि बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारासोबत धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 13 या आकड्यावरती. फुल लेंथ बॉल आहे. ऑप्शनचा हलका बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. थेट बॉल यस्सी रक्षकाकडे गेलेला आहे. तेरा धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आविष्कार या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी सूरजच्या अगेन्स्ट. शफल झाला, खेचून मारायचा होता फुल लेंथ. तिथे बॉल मात्र इथे जास्त बाहेर टाकला ऑफसमचा आणि वाईटने धावसंख्या पुढे चालली. स्कोमॉझॉन 14. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतो. स्टार्ट भेटला तर शिरढोण या मॅच मध्ये संघर्ष करणार आहेत नो डाऊट. कारण आविष्कार आणि सुयोगला जरूर आपण देखील बघितलेलं आणि गणेश कृपा दिवालाही माहिती आहे ही मॅच जरी आपण 82 बनवल्या असल्या तरी हे स्कोरिंग ग्राउंड आहे. या मैदानावरती आपण पहिल्या दिवसापासून धावा होत असताना बघितलेल्या आहेत. हवा खेळत असते, बॉल जात असतो सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला लॉफ्ट केला बॉलला. काउफेचा फिल्डर अनिकेत फार वेगाने सेकंड बाउन्स वरती बॉलला कव्हर करून थ्रो करेल. सुयोगने धाव ठोकली आहे. धावा पूर्ण करतोय 2. मिसफील्ड झाले, ओव्हर थ्रो आणि पाहता पाहता 2चं रूपांतर 3 मध्ये. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. स्कोर सध्या आपण पाहतोय 17 वरती. एक बॉल आणि बाकी या षटकातील. शेवटचा बॉल. फुल टॉस होता, थोडासा मिस झालाय सुयोग. डबल माइंड झाला. जोरात मारू की ओहो थ्रो आणि आता पुन्हा मिळतात 2 धावा. चुका वारंवार क्षेत्ररक्षणामधून जरूर आपल्याला पाहायला मिळतात. आविष्कार आणि सुयोगने लगेचच सेकंड रन कंप्लीट केला. अशा पद्धतीने 22चा सिग्नल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आपल्याला नाबाद 19 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरढोण. स्टार्ट भेटलेला आहे. 83च्या चेसमध्ये धावफलकावरती आपल्याला 19 रन्स 19 धावा पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी 24 आणि 24 बॉल मध्ये या मॅचचा आपण विचार केला तर 64 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग शिरढोणला. इथे रिलीज पॉइंटला येत असताना बॉलर थोडासा थांबलाय. योग्य पर्याय. जेव्हा आपण चुकतो रिदम मध्ये
तेव्हा बॉलला न टाकणं चांगला ऑप्शन असतो, तोच निवडला. यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात. ओमला सेकंड ओव्हरमध्ये आणण्यात आलेल्या कॅप्टनकडून आविष्कार आणि सुयोग, खास करून दोघांच्या बॅटमधून 7 धावा आल्यात. काही एक्स्ट्रा रन देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. फुल लेंथ होता, ऑन साईडला वळवायचा होता, मिड विकेटला टार्गेट केलं होतं, जिथे गॅप आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन मध्ये 2 फिल्डर आहेत. दोन्ही ब्रदर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाटील ब्रदर्स, दिनेश आणि अनिकेत. त्यांच्या मध्ये मिड विकेटचं झोन आहे, तिकडे टार्गेट करण्याचा आविष्कारचा प्रयत्न होता. डॉट आलाय. फुल लेंथ बॉल. सेकंड पॉवर प्ले. 19 धावा. कोला टाकला. इथे बॉल चालला मिड ऑन रिजन मध्ये. धाव फक्त आपण पाहतोय मिळत असताना ती 1. दोन्ही चांगले बॉल पाहायला मिळाले. फुल लेंथ बॉल होते. ऑप्शनचा बाहेरचा पहिला बॉल जरूर पाहायला मिळाला. यावेळेला हलका जसा शफल झाला होता. यॉर्क लेन स्वतःला यॉर्क देखील करून घेतलं तिकडे आविष्कारने, ज्या पद्धतीने तो डेप्थ मध्ये आला होता मागे. 22 बॉलमध्ये अजून या मॅच मध्ये 63 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. विकेट दास शिरडोनकडे देखील आहे. दुसऱ्या बाजूने त्याच विकेटच्या शोधात गणेश कृपा दिवाचे बॉलर्स आहेत. सुयोग लॉफ्ट करायचा होता बॉल, आतली कडा घेऊन बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये आलाय. 1 धाव इथे. सिंगल डबलने तो इम्पॅक्ट पडणार नाही. आणि ओमकडे ते धाडस आपल्याला पाहायला मिळते. वारंवार फुल लेंथ बॉल टाकत आहे, जेणेकरून ते बॅटवरती व्यवस्थित यायला नको. आणि पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथ बॉलिंग करत असाल तर चान्स मिळते बॅटरला, जेव्हा शफल होऊन जागा बनवून खेळत असतात बॅटर्स. त्यामुळे फुल लेंथ बॉल चांगल्या पद्धतीने, चांगल्या रणनीतीने टाकत असताना पहिले 3 बॉल. 21 बॉलमध्ये अजूनही 62 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग शिरडोनला गणेश कृपा दिवाच्या अगेन्स्ट. इंटरेस्टिंग मॅच. ओमदा दुसऱ्यांदा जरूर रनवेमध्ये चुकलाय, पण 3 बॉल टाकत असताना जबरदस्त त्याने टाकलेले आहेत. नेक्स्ट मॅचचाही टॉस झाला. देसाई आणि नारिवलीमध्ये टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय तो नारिवलीने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला देसाईच्या अगेन्स्ट. दोन्ही टीम्स तयार. आपण फुल टॉस. 1 हँडेड पुल तर केलाय तो डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. षटकार. वीस बॉल आणि 56 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. आविष्कार सेट झालाय. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुन्हा उडवायचा होता बॉल. फ्लाय स्लिप कडे संकेतच्या हातात आला होता, पण डायरेक्ट हिटला चान्स घेतली नाही. ऑलरेडी ओव्हर थ्रोच्या रन्स आपल्याला जात असताना पाहायला मिळालेल्या आहेत. सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमस ऑन 28. आदरणीय हरिचंद्र पाटील साहेब आणि मनोहर पाटील साहेब यांना विनंती, आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत आहे आपलं. सापाट चषक 2025 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा, कारण मागच्या महिनाभर या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. खर्च आहे तो चर्चा आहे. टॉप 4च्या 12व्या खेळाडूंसाठी 4 सायकल आहेत. सुयोगने उडवलाय खरा बॉलला. मिस टायमिंग वाटतोय, पण बॉल लॉंग ऑनच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. थँक्यू डीजे. जबरदस्त आहे गाणं. थँक्यू डीजे सचिन. देसाई कॅप्टन, विनंती आहे तुम्हाला यायचं फोटो सेशन साठी मंचावरती प्लीज. 2 षटकांचा खेळ संपला. स्टार्ट भेटला. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता, आविष्कार आणि सुयोगकडे ते पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे. स्टार्ट जर करून दिला तर 83 माग नसतील. मॅच बनली आता. 34 धावा बनलेल्या आहेत आणि 18 बॉलच्या खेळामध्ये आता बनवायच्यात अजून 49 बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग शिरडोनला. या बॅटिंग ऑर्डरमध्ये अजून जर आपण बघितलं पॅव्हलियनकडे तर सुशांत आहे, स्वप्नील पाटील आहे, आस्तिक आहे. जरूर मागे जर आपण बघितलं तर यंगस्टर आहे सुशांतला वगळता, कारण आज विवेक नाहीये, नितीन पाटील नाहीयेत.
भरत पाटील देखील बॅटिंग करू शकतात, पण बऱ्याच वेळेला मी बघितलं त्यांना की जेव्हा जेव्हा चान्स असते तेव्हा यंगस्टरला ते प्रमोट करत आलेले आहेत. आताही तेच घडलं. आज गोलंदाज नाही आहे म्हणून त्यांनी गोलंदाजी केली, अथवा बऱ्याच वेळेला ते यस्सी रक्षक म्हणूनच या संघाला लीड करत असतात. या मॅचमध्ये गरज होती, गोलंदाजी केली, धावा देखील गेलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूने चेस करत असताना ऑन ट्रॅक फुल लाईन स्वीप करायचा होता. आविष्कारला हवा तसा बॉल होता, मात्र इथे तो बीट झालाय. स्वतःवरती नाराज आहे. मी कौतुक करेन गोलंदाज दुसऱ्या बाजूने आलाय तो अनिकेत. हे जे षटक आहे बरंच काही सांगून देणार असेल. इथे अटॅक करण्याचा स्वाभाविकपणे प्रयत्न होईल सुयोग आणि आविष्कारकडून. धावा जर 15 पेक्षा जास्त आल्या मॅचमध्ये मोमेंटम मी म्हणेन शिरढोणच्या बाजूने असेल. इकडे एका दुसरी विकेट काढतात, 10 पेक्षा कमी धावा खर्च करतात. मॅचमध्ये दिवा संघ मॅचचा टोन सेट करत असताना पाहायला मिळेल. 35 धावा धावफलकावरती, 17 बॉलमध्ये 48 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये. उडवला, लेग ब्रेक टाकला होता आणि पुल करत असताना सुयोग पाटीलने पाठवलं बॉलला. मिड विकेट हवाई यात्रेसाठी षटकार. संख्या जाऊन पोहोचले पुढे ती 41. 41 धावा, 16 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. 41 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप, अर्धा पल्ला पार झालाय. पहिल्या विकेटसाठी जबरदस्त आविष्कार आणि सुयोगने केलेला आहे. हे जे षटक आहे अनिकेतचं इंटरेस्टिंग आहे, इव्हेंटफुल असेल. लेग ब्रेक थोडासा मागे पडलाय, थेट सुयोगने पाठवून दिला त्याला. इथे रनवेमध्ये थोडासा अडथळा, पुन्हा तो चालला आता बॉलिंग मार्क वरती. एक्स्ट्राकवर आणि मिड ऑफला आतमध्ये ठेवलाय. निपिश कबा पॉईंट साईड, ऑफ साईड लेग फील्ड 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला 4 आहेत. लॉंग लेग, डीप स्कोअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. सोळा बॉलमध्ये 42 धावांची अजूनही गरज आहे. अनिकेत पाटील वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून लेग ब्रेकर्स टाकलाय, लेग स्टम्पला टाकलाय आणि फेकून दिलाय. जबरदस्त एक्साइटिंग पॉवर सुयोग पाटीलची आणि आलाय तो षटकार. खराब बॉलिंग, लेग स्टम्पला बॉल टाकलाय, थेट फेकून दिलाय सुयोगने. आज वेगळ्याच रंगात आहेत सुयोग पाटील. 15 बॉल आणि 36 धावांची आता मॅच बनत चालली आहे. बनवत चालले सुयोग पाटील आणि आविष्कार शिरढोणसाठी. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत लागोपाठ. बॅकफुटला पंच केला, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आत. बॉल पहिला बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. धावांसोबत धावसंख्या जाऊन पोहोचले 51 वरती. बॉल बाकी आहेत अजूनही 14 आणि 14 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग. उडवलाय लॉंग ऑन कडे, चान्स असेल आता. लॉंग ऑनचा फील्डर धनेश चेंडूच्या खाली आलाय. ओ कॅच ड्रॉप. अंडर प्रेशर होती कॅच. धावा, डबल चान्स घेतल्या आणि 2 चुका पहिल्या इनिंग मध्ये देखील झाल्या होत्या. फिल्डिंग मधून चुका इकडे होत्या. सेट बॅटर सुयोगला जीवनदान मिळते 2 धावांनी. धावसंख्या 53 वरती पोहोचले. 32 वरती सुयोग पाटील पोहोचलाय आणि इक्वेशनचा आपण विचार केला तर बॉल बाकी 13 आणि 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायचा आहे 30. मॅच बनवली आहे, विकेट मिळाली नाही. दिवाला महत्वपूर्ण गोष्ट राहिली आहे. विकेटच्या शोधात जरूर बॉलर्स होते, मात्र त्यांना फक्त त्यांच्या अगेन्स्ट धावाच खर्च करता आल्या. 13 बॉल 30. वेगाने टाकला, हॅमर करत असताना फोर्सने बॉलला पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर. सुयोगचा आणखी एक तडाखेबंद षटकार आलाय. 6 धावसंख्या 59, 12 बॉल 24 धावांची गरज.
59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. 83च्या चेसमध्ये ऑन ट्रॅक या गाडी ती बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोनची 12 बॉलमध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग शिरडोनला गणेश कृपा दिवाच्या अगेन्स्ट. सेट बॅटर दोघेही मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाले आणि त्यामुळे कुठेतरी या सामन्यामध्ये पारडं सध्या तरी वजनदार होते शिरडोनचं आणि मोमेंटम शिफ्ट झालं त्यांच्याकडे. सूरज चौथे सेकंड स्पेल. फुल लेंथ बॉल इथूनही कमबॅक होऊ शकतं सूरजला माहिती आहे. डॉट बॉल. मॅचचा प्रेशर आहे दोन्ही बाजूने सामना. आता हे षटक आहे इथून जाऊ शकतो आणि त्यामुळेच या सर्व घडामोडी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. आविष्कार देखील प्रयत्न करतोय मोठ्या फटक्यासाठी. सूरज चौथे वन्स अगेन. पडलाय बॉल बाहेरच्या बाजूने निघालाय. सुयोग नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. आविष्कारच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत मात्र हे 2 जे डॉट बॉल आलेले आहेत मॅच मध्ये दिवाला देखील आणतायत. मोमेंटम शिरडोनकडे होतं पण क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागत नाही. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोनला. 10 विकेट जरूर त्यांच्या हातात आहे पण जर डॉट बॉल येत राहिले तर विकेट काय करायचे आहेत आपल्याला. धावा पाहिजेत. पुन्हा फुल एंड बॉल लॉंगकडे चाललेला आहे पण कदाचित सुयोग ट्राय करतील. सिंगलने नावसंख्या पुढे आपण बघितली तर ती जाऊन पोहोचले पुढे. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोनला. दुसरा सामना आपण तिसऱ्या दिवसातील एन्जॉय करत आहोत. आजही 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये दहिसरने विजय मिळवला. त्यांनी बनवल्या होत्या 73. 73 इकडे 82 बनल्यात. 83चा चेस आहे. 60 बनलेल्या आहेत. 23 आणि पाहिजेत. ऑन साइडला पूल करत असताना बॉल गॅप मध्ये वाईट इश लॉंग अनिकेत धावतोय. ओ हो आशा करतोय की कोणती गंभीर त्यांना दुखापत नकोच्या वेगाने ते धावलेत. पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स लवकर घेऊन जा प्लीज.
चला पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. बॅकफुटला कट केलेला आहे. बॉल चालला कव्हर्सला डीप मध्ये डबलला चान्स कदाचित घेतली जाईल. थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि विकेट रन आउट. चांगला खेळ आविष्कारचा देखील राहिला. 16 धावांचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिलंय. 65 वरती पहिली विकेट आली आहे ती शिरडूनची आणि बॉल आता बाकी आहेत ते 7 आणि 7 बॉल मध्ये नावा बनवायच्यात 18. हे जे षटक होते या षटकामध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळाल्या त्या आतापर्यंत. ओहो उडवलाय खरा आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करते शिरडून. सुयोगच्या षटकाराच्या जोरावरती 71 वरती 4 षटकांचा खेळ संपलाय. एक बाब चांगले असेल फक्त दिवासाठी की सुयोग पाटील ऑफ स्ट्राईक आहे सध्या तरी. सुशांत स्ट्रायकिंग एंड आलाय जो नवीन बॅटर आहे. सेट बॅटर ऑफ स्ट्राईक आहे आणि सध्याच्या घडीला सुयोगला स्ट्रायकिंग एंडला नेणं म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरडूनला आणणं. पाहूयात कसं असेल हे षटक. कौशल कौशल बघत पहिला बॉल. 6-12 ची मॅच. उडवलाय खरा मिस टायमिंग डीप मध्ये फिल्डर आहेत. ओ कॅच ड्रॉप. कॅच होती की मॅच. दुसऱ्यांदा झेल सुटतोय धनेश कडून आणि या मॅच मध्ये मात्र शिरडून संघ सध्या तरी सुयोगला स्ट्राईक केली म्हणजे मोमेंटम मी म्हणेन त्यांच्याकडे. कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे स्लोगन आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत. नाही तसं झालं. 5 बॉल 11 धावांची गरज आहे. सुरुवातीला सुयोगची कॅच सोडली होती त्याने आतापर्यंत 49 बनवलेले आहेत. पाहूया दुसरं अर्धशतक पाहायला मिळते का पण त्यापेक्षा सुयोगला हे मॅच इम्पॉर्टंट आहे. ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. डबलला कदाचित चान्स घेतली जाईल. फिल्डर राकेश आहेत. थ्रो स्ट्रायकिंग एंडला केला जाईल. धावा मिळतात 2. अर्धशतक सपाट चषकाचं दुसरं. वीर बजरंग शिरडूनचा या सुयोग पाटीलच्या नावावरती. वा अभिनंदन. 74 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत.
4 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना शिरडोनला. मॅच आता बॅलन्स आहे. एक डॉट बॉल आला मॅच मध्ये. दिवाळी कमबॅक करेल. 51 वरती सुयोग नॉट आउट आहे. इंडिव्हिज्युअल पेक्षा आता रन 83 चेस करत असताना 74 वरती शिरडोन आहे. बॉल बाकी 4 आणि धावा पाहिजेत 9. विकेट 10 हातात आहेत, 9 हातात आहेत. ओ मिस टायमिंग. मॅच मध्ये येण्याची नामी संधी. पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि पुन्हा कॅच ड्रॉप. ओ भाई, तिसरी कॅच ड्रॉप झाली आणि या मॅच मध्ये सुयोगला दुसऱ्यांदा मिळते जीवनदान. बॉलर आणि काय करणार आता. तो म्हणेल फिल्डरला की रिस्क का गाना सुनोगे. 76 ला इथे धावसंख्या पोहोचले शिरडोनची. सुयोगला दुसरं जीवनदान. त्या जीवनदानांचा फायदा देखील त्याने घेतलेला आहे. बॉल बाकी आहेत अजूनही 3, तर 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 7. विकेटचा आपण विचार केला, पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते ते 3 विकेट. इथे फक्त 1 पडले म्हणजे 6 चालतील. हवे त्या बॉल. 1 सेकंड चान्स. या वेळेला कॅच ड्रॉप. एका मागोमाग कॅचेस ड्रॉप झाल्यात. आता दोघे एकाच एंडला धावतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. सुयोगला स्ट्राईक पाहिजे होती, ती भेटतीये. सुशांतची विकेट आली आहे. धावा 77. विकेट 2 बॉल बाकी आहे. 2 धावा पाहिजेत 6. 2 बॉल 6 प्लीज. विकेट आली आहे. सुयोगला स्ट्राईक आहे. नवीन बॅटर जरूर ऑफ स्ट्राईक आलेले आहेत, पण 2 बॉल मध्ये आणि बनवायच्यात 6 धावा. कौशल चांगली बॉलिंग करतात. दुसऱ्यांदा कॅच याच ओव्हरमध्ये आणि ओव्हरऑल तिसरी कॅच सुयोगची इथे ड्रॉप झालेली आहे. जीवनदान त्यालाही मिळालंय. 54 वरती तो पोहोचलाय, त्याची टीम पोहोचली 77 वरती. 83च्या चेसमध्ये 2 विकेट पडलेत. पहिल्या डावामध्ये 3 विकेट पडले होते बॅटिंग करत असताना दिवाचे. इथे 2 आहेत. 2 बॉल 6. 5 बनवला तरी विजय असेल. मॅच क्लोज आहे. वारंवार मिसफिल्ड, त्याचा फायदा झाला शिरडोनला. सुयोग पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आहे. पुढचा बॉल कौशल. ओहो, डॉट बॉल आलाय. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल थेट गेलाय विकेट कीपर कडे. शेवटचा 1 बॉल आहे आणि आता गरज आहे ती 6 धावांची. म्हणजे 5 चालतील पण षटकारच मारावा लागेल. अप अँड डाऊन्स, हाय व्होल्टेज मॅच आणि बऱ्याच काही या सामन्यामध्ये एका डावामध्ये एका षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शिरडोनचा अगेन्स्ट खेळत असताना दिवा संघ. दुसरा सामना, तिसरा दिवस. पिंटा शेठ पाटील, अधिक शेठ पाटील, कुशल शीशा स्पोर्ट सापाट आयोजित सापाट चषक 2025. कौशल पुन्हा तयार. सुयोगने आतापर्यंत केलंय. शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला नाही तर त्या इंडिव्हिज्युअल खेळीचा काही उपयोग होणार नाही. 1 बॉल 6 धावा. टॉपेज आणि हा सामना कौशलने जिंकून दिला. 6 बॉल 12 धावा डिफेंड करत असताना जबरदस्त मॅच रंगली. सुयोग नॉट आउट राहिला. इंडिव्हिज्युअल 50 त्याच्या बॅटमधून आली, मात्र 83 ला चेस करता आलं नाही. वीर बजरंग शिरडोनला एक खंत असेल सुयोगच्या मनामध्ये. हार्ड लक सुयोग, हार्ड लक वीर बजरंग शिरडोन. पण ही शिरडोन सुयोगची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या कौशलसाठी. एकदा जोरदार टाळ्या. त्याने 6 बॉल 12 धावा डिफेंड करून दिल्या आणि अवघ्या 5 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. गणेश कृपा देवाने अभिनंदन.